Hello students, welcome to समर्थ सायन्स अकॅडमी. आपले यूट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे एन्जॉय सायन्स. जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन आहात तर आपलं चॅनल सबस्क्राइब करून पुढे असणारा बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या व्हिडिओजला लाईक आणि शेअर करा. आपण बघतोय सॉलिड स्टेटची एक्सरसाइज. त्यामध्ये क्वेश्चन 1 आणि 2 आपण सॉल्व्ह केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. आज आपण एक्सरसाइज सॉल्विंग बघतोय क्वेश्चन नंबर 3. सॉलिड स्टेटचा क्वेश्चन नंबर 3 आपण बघतोय. आन्सर द फॉलोइंग इन ब्रीफ. व्हॉट आर व्हॅलेन्स बँड अँड कंडक्शन बँड? व्हॅलेन्स बँड, the band having lower energy than conduction band is called valence band. अशी बँड जिची एनर्जी कमी आहे कंडक्शन बँड पेक्षा तिला काय म्हणायचंय? व्हॅलेन्स बँड. The electrons in valence bands are not free to move because they are tightly bound to the respective nuclei. The electrons in valence bands are not free to move because they are tightly bound to the respective nuclei. म्हणजे व्हॅलेन्स बँड मध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन आहे ते इझिली मूव्ह होऊ शकत नाही. ते तिथे असणारा जो काही पर्टिक्युलर रिस्पेक्टिव्ह जे न्यूक्लिया आहेत त्यांना ते टाइटली बाउंड असतात. कंडक्शन बँड. द हायेस्ट एनर्जी बँड कंटेनिंग इलेक्ट्रॉन इज द कंडक्शन बँड. व्हॅलेन्स बँड पेक्षा जास्त एनर्जी असणारा म्हणजे हा कंडक्शन बँड. इट इज फॉर्म बाय इंटरॅक्शन ऑफ आउटरमोस्ट एनर्जी लेवल्स ऑफ क्लोजली स्पेस्ड ॲटम्स इन सॉलिड्स. हे कशामुळे फॉर्म होतात? तर इंटरॅक्शन्स असतं आउटरमोस्ट एनर्जी लेवल्स कसल्या तर क्लोजली स्पेस जे ॲटम्स आहेत सॉलिड्सचे त्यांच्यात. कंडक्शन बँड मे बी पार्शली ऑक्युपाय ऑर व्हॅकंट. हा कंडक्शन बँड मे बी पार्शली ऑक्युपाइड असू शकतो किंवा पूर्णपणे व्हॅकंट असू शकतो. इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड आर मोबाईल. आणि या कंडक्शन बँड मधले जे इलेक्ट्रॉन असतात ते मोबाईल असतात, म्हणजेच ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मूव्ह होऊ शकतात. दे आर डिलोकलाइज ओव्हर द एंटायर सॉलिड. म्हणून कंडक्शन बँड इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतो फॉर द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. सेकंड पॉइंट, सेकंड क्वेश्चन आहे डिस्टिंग्विश बिटवीन आयोनिक सॉलिड अँड मॉलिक्युलर सॉलिड. तर आयोनिक सॉलिड आणि मॉलिक्युलर सॉलिड मध्ये काय डिस्टिंग्विश आहे? द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर चार्ज आयन्स, मे बी कॅटायन्स अँड एनायन्स. आयोनिक सॉलिड्स मध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात ते चार्ज आयन्स आहेत, ते कॅटायन्स असतात आणि एनायन्स असतात. In molecular solid, the constant particles are monoatomic or polyatomic molecules. पण molecular solids मध्ये जे constant particles असतात ते मे बी मोनोएटॉमिक किंवा पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स असतात. आयोनिक सॉलिड्स मध्ये आयन्स, तर मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये मॉलिक्युल्स हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत. सेकंड डिस्टिंग्विश, द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर हेल्ड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अपोजिटली चार्ज आयन्स. हे जे काही कॉन्स्टंट पार्टिकल्स असतात ते एकमेकांना कशामुळे एकत्र धरून ठेवतात? तर अपोजिटली चार्ज आयन्स मध्ये असणाऱ्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे. द कॉन्स्टंट पार्टिकल्स आर हेल्ड बाय इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सच एज लंडन फोर्सेस, डायपोल फोर्सेस और हायड्रोजन बॉन्डिंग्स. मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये जे काही इंटरॅक्शन्स असतात ते कुठले असतात? तर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात. मग लंडन फोर्स असतील, डायपोल इंटरॅक्शन्स असेल किंवा हायड्रोजन बॉन्ड्स असतील. आयोनिक सॉलिड्स मध्ये दे आर हार्ड अँड ब्रिटल. आयोनिक सॉलिड्स हे हार्ड अँड ब्रिटल असतात. मॉलिक्युलर सॉलिड्स हे सॉफ्ट असतात. दे आर सॉफ्ट. दे हॅव हाय मेल्टिंग पॉइंट्स. दे हॅव लो मेल्टिंग पॉइंट्स. ओके, तर या पद्धतीने आयोनिक सॉलिड्स मध्ये मेल्टिंग पॉइंट्स जास्त असतो आणि मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये मेल्टिंग पॉइंट थोडा कमी असतो. They are non-conductor of electricity in solid state, but they are good conductor when melted, dissolved in water. कालच आपण एक क्वेश्चन कंप्लीट केला आहे. तर आयोनिक सॉलिड्स मध्ये हे नॉन कंडक्टर असतात जर ते सॉलिड स्टेट मध्ये असतील, बट गुड कंडक्टर होतात ज्यावेळेस ते डिझॉल्व्ह किंवा मेल्ट फॉर्म मध्ये असतात, म्हणजेच लिक्विड स्टेट मध्ये.
दे आर पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मात्र हे पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. एक्झाम्पल्स बघा, NaCl, CF2 ही जी एक्झाम्पल्स आहेत ती आयोनिक सॉलिडची आहेत. आईस अँड बेन्झोइक ऍसिड ही जी एक्झाम्पल आहे ती मॉलिक्युलर सॉलिडची आहेत. त्या पद्धतीने हे डिस्टिंग्विश कंप्लीट होत आहे. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन FCC युनिट सेल. फेस सेंटर्ड क्युबिक लॅटाइस युनिट सेल, क्युबिक जो काय आपण युनिट सेल कन्सिडर करणार आहोत तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती असतात तर आपण सॉल्व्ह करूया. फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल म्हणजेच त्याला आपण FCC बोलतो. FCC युनिट सेल हॅज particles at the 8 corners plus particles at the center of its fixed faces. 8 कॉर्नर्सचे जे काही पार्टिकल्स आहेत ते आणि एक सेंटरचा, या पद्धतीने आपल्याला फेस सेंटर क्युबिक युनिट सेल मिळत असतो. तर ते कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं. आता आपल्याला माहिती आहे सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये आपण शिकलो आहोत की 8 कॉर्नर्स मिळून एक पार्टिकल तयार होतो. 1 particle from 8 corner belongs to the given unit cell. हे सिंपल क्युबिक मध्ये आपण शिकलेलो आहोत. मग फेस सेंटर मध्ये सुद्धा ते कॉर्नर्स जे आहेत ते किती आहेत, 8 आहेत बरोबर. 1/8 into 8 जर केलं तर आपल्याला 1 मिळतोय. ओके, मग each particles at the center of the 6 faces is shared with neighboring cube. This is half of each face particle belongs to the given unit cell from 6 faces. Half into 6 is equals to 3. तर जसं आपण इथे बघितलं की फेस सेंटर मध्ये 8 कॉर्नर्स आणि प्रत्येक फेसच्या सेंटरला एक, तर असे टोटल 6 फेसेस आहेत. FCC मध्ये टोटल 6 फेसेस आहेत आणि त्या प्रत्येक 6 फेसेस मध्ये हाफ पार्टिकल. म्हणून फेसेस मध्ये किती बिलॉंग्स झाले तर 1/2 into 6 म्हणजे 3. तर मग 1/8 into 8 चा 1 पार्टिकल, कॉर्नर्स मिळून आणि फेसेस मिळून 3 पार्टिकल्स. तर असे टोटल FCC युनिट सेल मध्ये 4 पार्टिकल्स आहेत. 1 कॉर्नर पार्टिकल्स मिळून आणि 3 चे पार्टिकल्स आहेत ते फेसेसचे पार्टिकल्स मिळून. 1/8 into 8 is equals to 1 हे कॉर्नर्सचे पार्टिकल्स, 1/2 into 6 is equals to 3 हे फेसेसचे पार्टिकल्स. तर असे टोटल 4 पार्टिकल्स आपल्याला FCC मध्ये मिळतात. हाऊ आर द स्पियर्स अरेंज इन द फर्स्ट लेअर ऑफ सिंपल क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर. हाऊ आर द सक्सेसिव्ह लेयर्स ऑफ स्पियर्स प्लेस अबव धिस लेअर. सिंपल आन्सर बघा. Simple cubic closed pack structures are obtained by stacking 2-dimensional square closed pack layers. So the spheres in the first layers are placed adjacent to one another to form 2-dimensional square closed packing. बघा, सिंपल क्युबिक ज्यावेळेस आपण कन्सिडर करतोय त्यावेळेस 2 डायमेन्शनल, ज्यावेळेस आपण 1 डायमेन्शनल याच्या आधी शिकलो होतो. 1 डायमेन्शनल मध्ये आपण कसं केलं होतं की एक फक्त व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल, ज्यावेळेस आपण एक पूर्णपणे स्पियर्स एकमेकांना कनेक्टेड अशी आपण एक 1 डायमेन्शन आपण क्रिएट केलं. मग एक स्पियर त्याला लागून दुसरा स्पियर, या पद्धतीने आपण ती ऍडजस्टमेंट केली. आता त्या स्पियरच्या खाली एक्झॅक्टली खाली दुसरी एक लेअर अशा पद्धतीने प्लेस करा की तो स्क्वेअर क्लोज पॅक दिसेल, म्हणजेच AA टाइप ऑफ अरेंजमेंट, म्हणजेच त्याचा कोऑर्डिनेशन नंबर आपल्याला तिथे 4 दिसेल. तर या पद्धतीने ऑल स्पियर्स ऑफ सक्सेसिव्ह लेयर्स आर प्लेस एक्झॅक्टली अबव. आणि हे जे काही सक्सेसिव्ह जे काही लेयर्स असतील ते एक्झॅक्टली एकमेकांच्या वरती असायला हवे. डिप्रेशन बिटवीन 2 स्पियर्स नको. जर डिप्रेशन बिटवीन 2 स्पियर जर केलं तर ती जी अरेंजमेंट आहे ती AB टाइप ऑफ अरेंजमेंट होऊन जाईल आणि ते हेक्झॅगोनल क्लोज पॅक होऊन जाईल. तर आपल्याला स्क्वेअर क्लोज पॅक हवंय. त्या पद्धतीने आपल्याला ही अरेंजमेंट मिळते. दिस रिझल्ट्स परफेक्ट हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अलाइनमेंट बिटवीन द स्पियर्स ऑफ व्हेरियस लेयर्स. आणि ज्यावेळेस आपण ही अरेंजमेंट बघणार तर ती आपल्याला व्हर्टिकल जरी बघितलं किंवा हॉरिझॉन्टली जरी बघितलं तरी सर्व स्पियरची अलाइनमेंट आपल्याला परफेक्ट दिसेल. Calculate the packing efficiency of metal crystal that has simple cubic structure. तर ही फिगर बघा, ही सिंपल क्युबिक स्ट्रक्चर आहे. तर नीट जर ऑब्झर्व केलं तर एज लेंथ म्हणजे हा बघा, हा एक R प्लस हा एक R,
दोघं आर मिळून आपल्याला एज लेंथ मिळणार आहे. म्हणजेच ए इज इक्वल्स टू ट्वाइस आर हे या फिगर वरून आपल्याला समजतंय. ओके, मग रेडियस ऑफ स्पियर सर्वात पहिले आपल्याला शोधावं लागेल. मग रेडियस ऑफ स्पियर त्या फिगर वरून आपण कशा पद्धतीने फाइंड आउट करतोय. इन सिंपल क्युबिक युनिट सेल पार्टिकल्स आर एट द कॉर्नर्स and touch each other along the edge. Therefore, A is equals to 2R. फिगर वरून आपल्याला दिसतच आहे. Therefore, R is equals to हा 2 इथे मल्टिप्लाइड इकडे जाताना डिवाइड R is equals to A by 2. तर आपण सर्वात पहिले रेडियस ऑफ स्पियर फाइंड आउट केली. Where R is the radius of atom and A is the edge length of unit cell. Step 2. Volume of sphere. आता व्हॉल्यूम ऑफ स्पियर म्हटलं तर 4/3 पाय आर क्यूब हा फॉर्म्युला असतो. 4/3 पाय आर क्यूब. मग ही जी आर ची व्हॅल्यू आपल्याला दिसते A/2 ती जर आपण इथे सबस्टिट्यूट केली तर A/2 ब्रॅकेट क्यूब असा आपल्याला फॉर्म्युला मिळेल. मग तो व्हॉल्यूम ऑफ स्पियर असेल. बघा ह्या पद्धतीने 4/3 पाय आर क्यूबच्या ठिकाणी आपण आर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय A/2 क्यूब. हे सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला मिळतंय pi a cube by 6. Step 3. Total volume of particles. Because of simple cubic unit cell contains only one particles. जसा हा simple cubic unit cell आहे त्याच्यात फक्त कॉर्नर्सचे जे पार्टिकल्स आहेत म्हणजेच 1/8 into 8 म्हणजेच फक्त एक पार्टिकल इन्व्हॉल्व झाला म्हणून व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल हा त्या पार्टिकलने ऑक्युपाय केलेला. म्हणून व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय पार्टिकल इन युनिट सेल हा इतकाच असेल. समजा जर हा बीसीसी राहिला असता तर तुम्ही याला 2 ने मल्टिप्लाय केलं असतं. एफसीसी राहिला असतं तर 4 ने मल्टिप्लाय केलं असतं. म्हणून सेम दोघं व्हॉल्यूम सेम आपल्याला इथे दिसतात. पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला असतो व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय पार्टिकल इन युनिट सेल अपॉन टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आताच आपण बघितलं व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय पार्टिकल इन युनिट सेल आहे पाय ए क्यूब अपॉन 6 आणि टोटल व्हॉल्यूम तर ए क्यूब. ए क्यूब कॅन्सल इंटू 100 केलं त्याच्याने आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी मिळेल. आपण जर हे सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला आन्सर मिळते 52.36%. तर ही त्याने ऑक्युपाइड केलेली स्पेस आपल्याला मिळते आहे. इन सिंपल क्यूबिक लॅटिस 52.36% ऑफ टोटल स्पेस इज ऑक्युपाइड बाय पार्टिकल and 47.64% is empty space, that is void. जी काही एम्प्टी स्पेस आहे त्याला आपण void बोलतो. तर void हा 47.64% आहे. तर आपल्या सिंपल क्युबिक युनिट सेल्स मध्ये जो काही पार्टिकल आहे त्याने ऑक्युपाइज केलेली स्पेस ही 52.36% आहे. What are paramagnetic substances? Give examples. Paramagnetic substances म्हणजे काय? Paramagnetic substances, the substances with unpaired electrons are weakly attracted by magnetic field. असे सबस्टन्सेस ज्यांच्यात अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत आणि ते वीकली अट्रॅक्ट होत आहेत मॅग्नेटिक फील्ड मध्ये त्यांना आपण पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस असं म्हणतो. एक्झाम्पल्स ऑक्सिजन Cu2+, Fe3+, Cr3+. These are the examples of paramagnetic substances. What are the consequences of Schottky defect? बघूया consequences. As the number of ions decreases, mass decreases. Schottky defect मध्ये ions ची संख्या कमी होताना दिसते म्हणजेच ओव्हरऑल मास सुद्धा आपल्याला कमी होताना दिसेल. बट व्हॉल्यूम रिमेन्स अनचेंज. फक्त त्याच्यात स्पेस मिसिंग आहे. मग व्हॉल्यूम मात्र कसा असेल त्याचा अनचेंज. हेन्स डेन्सिटी ऑफ सबस्टन्सेस डिक्रीजेस. कारण की मास कमी म्हणून डेन्सिटी सुद्धा कमी होते. कारण की डेन्सिटी मास मध्ये आपण रिलेशन बघतो. डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम तर सेम आहे बट मास कमी म्हणून डेन्सिटी सुद्धा कमी झालाय. द नंबर ऑफ मिसिंग कॅटायन्स अँड एनायन्स इज इक्वल्स द इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ऑफ कंपाऊंड इज प्रिझर्व. स्कॉटकी डिफेक्ट मध्ये जितके कॅटायन्स मिस असतात तितकेच एनायन मिस असतात. त्यामुळे तिथे इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ही मेंटेन असते. This defect is found in the ionic crystals such as NaCl, AgBr, KCl. हे त्याची एक्झाम्पल्स आहेत. यांच्यात स्कॉटकी डिफेक्ट दिसून येतो. म्हणजे स्कॉटकी डिफेक्ट मुळे काय काय कॉन्सिक्वेन्सेस दिसत आहेत
तर नंबर ऑफ आयन्स डिक्रीज झाल्यामुळे मास डिक्रीज होतोय, डेन्सिटी डिक्रीज होते, व्हॉल्यूम सेम असतोय आणि इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन असते. Cesium chloride crystallizes in cubic unit cell with Cl minus ion at the corners and Cs plus ion at the center of cube. How many CsCl molecules are there in the unit cell? बघूया. Cl minus are present at the corners of cube and Cs plus ion at the center of cube. हे गिवन दिलंय. आपल्याला शोधायचं आहे number of CsCl molecule in the unit cell. Cl minus ion are present at the 8 corners. The contribution of each corner of particle to the unit cell is 1 by 8. Hence, the total number of Cl minus ions that belongs to the unit cell 8 into 1 by 8 is equals to 1. आता थोड्या पहिले मी तुम्हाला सांगितलं FCC मध्ये जे कॉर्नर्स होते ते 8 कॉर्नर्स आणि प्रत्येक जो पार्टिकल आहे तो 1 by 8 इतका तिथे पार्टिसिपेट करतोय. 1 by 8 into 8 कॉर्नर्स म्हणजेच किती 1. म्हणजे इथे Cl मायनस कॉर्नर्स मिळून किती झाला 1. Cs plus ion is at the center of unit cell. The contribution of particle at the center of unit cell is 1. Hence, the number of Cs plus ion that belongs to the unit cell 1. There is 1 Cl minus ion and 1 Cs plus ion in the unit cell. Hence, CsCl molecules in the unit cell is equals to 1. Therefore, number of CsCl molecule in unit cell is equals to 1. Copper crystallizes in FCC unit cell with edge length of 495 picometer. What is the radius of copper atom? कालच आपण MCQ मध्ये असाच प्रश्न सेम व्हॅल्यूचा PB साठी सॉल्व्ह केला होता. तो आपण शॉर्ट मध्ये केला होता. इथे आपल्याला स्टेप बाय स्टेप करायचं. तर बघा, सर्वात पहिले गिव्हन लिहून घ्यायचं. टाइप ऑफ युनिट सेल काय दिला FCC. Edge length of unit cell दिला आहे 495 picometer. To find the radius of copper, R शोधायचा आहे. For FCC unit cell, R is equals to 0.3535A. हा शॉर्टकट फॉर्म्युला दिला बघा 0.3535A. तर इथे A ची व्हॅल्यू दिली 495, ती सबस्टिट्यूट करा. मग R is equals to 0.3535 into 495 म्हणजेच हे सिम्प्लिफाय केलं जातं 175 म्हणून रेडियस ऑफ कॉपर ॲटम आहे 175 पिकोमीटर. Obtain the relation between the density of substance and age length of unit cell. याच्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ तयार केला आहे. तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलला याच्यावरती व्हिडिओ सुद्धा मिळेल. If the age length of cubic unit cell is A, the volume of unit cell is A cube. जर सपोज एज लेंथ जर आपण A कन्सिडर करणार तर व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हटलं तर A इंटू A म्हणजेच A क्यूब. Suppose that the mass of one particle is m and that there are n particles per unit cell. एका पार्टिकलचं मास m आहे आणि त्याच्यामध्ये n पार्टिकल्स प्रेझेंट आहे. तर टोटल मास किती स्मॉल m इंटू स्मॉल n म्हणजेच m इंटू n. हे मास ऑफ युनिट सेल असेल. Question 1. The density of unit cell is rho. आपण density of unit cell rho ने डिनोट करूया. Which is same as the density of substances is given by. Density चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. Density is equals to mass of unit cell upon volume of unit cell. म्हणजेच mass of unit cell आत्ताच आपण बघितलं small m into n upon volume of unit cell A cube. ही डेन्सिटी झाली सबस्टन्सची. इक्वेशन 2. मोलर मास कॅपिटल M of the substance is given by capital M is equals to mass of one particle into number of particles per mole. म्हणजेच Avogadro's number. Mass of one particle small m into Avogadro's number Na. मी यावरून आपल्याला स्मॉल m ची व्हॅल्यू मिळेल की हा Na इथे मल्टिप्लाइड इकडे जाताना डिवाइड. या स्मॉल m ची व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये जर पुट केली तर आपल्याला रोचा एक नवीन फॉर्म्युला मिळणार आहे. या m च्या ऐवजी आपण लिहिणार कॅपिटल M अपॉन Na. ओके, म्हणजे कॅपिटल M इंटू n अपॉन Na इंटू A क्यूब. तर या पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला मिळेल. M इज इक्वल्स टू M अपॉन Na. ही व्हॅल्यू जर आपण इक्वेशन मध्ये जर सबस्टिट्यूट केली तर रो इज इक्वल्स टू NM अपॉन A क्यूब Na आणि हाच आपल्याला रिलेशन देतोय.
त्याच्यामध्ये रो म्हणजे डेन्सिटी आहे, एन ए म्हणजे ॲव्होगॅड्रोज नंबर, एम म्हणजे मोलर मास, ए क्यूब म्हणजे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, एन म्हणजे पार्टिकल्स पर युनिट सेल. पार्टिकल्स पर युनिट सेल म्हणजे जसं एफसीसी साठी 4, बीसीसी साठी 2 आणि एससी साठी 1. तर दिस इज द रिलेशन. त्या पद्धतीने हा क्वेश्चन नंबर जो आहे 3 तो आपण कंप्लीट केला आहे. याआधी आपण क्वेश्चन 1, 2 सुद्धा सॉल्व्ह केला आहे. त्यांच्या लिंक सुद्धा तुम्हाला खाली मिळून जातील. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओजला लाईक करा आणि कमेंट्स करा. थँक्स फॉर वॉचिंग.